भेंडीच्या भाजीमध्ये दही टाकून तर बघा एकदम चविष्ट आणि भन्नाट अशी रेसिपी आहे। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत मस्त दही टाकून भेंडीची भाजी। तर इथे मी भेंड्या घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून भेंड्या घ्यायच्या आहे। इथे मी स्वच्छ भेंडी धुवून घेतलेली आहे, त्यानंतर कोरडी करून घेतली आहे। नंतर मी त्याचे बारीक बारीक खंड करून घेणार आहे। सर्वात आधी मी विळीने मिरच्या कापून घेणार आहे। तर इथे मी विळीनेच कापून घेत आहे, चाकूने मी कापत नाही आहे। तर विळीने मी इथे मिरच्या अशा बारीक असे खंड करून घेत आहे। इथे मी भेंडीच्या अंदाजाने मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरच्या इथे घेऊ शकतात। मला पाहिजे तेवढ्या मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता मी भेंडी कापून घेणार आहे। तर इथे मी अशी बारीक छोटे छोटे आकारामध्ये भेंडी कापून घेत आहे। हे बघा, माझ्या इथे सर्व भेंड्या कापून झालेल्या आहेत। त्यानंतर मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे। चला तर आपण आता फोडणी देऊन घेऊया। इथे फोडणीसाठी मी इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाकू शकतात। मी इथे 3 चम्मच असे तेल घेणार आहे। सर्वात आधी मी तेल गरम करून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे लसूण टाकलेला आहे। लसूण मस्त परतवून घ्यायचा, थोडा लाल होईपर्यंत तेलामध्येच गरम करून घ्यायचा। नंतर इथे जिरे घेतलेले आहे। जिरेही मस्त फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची। हिरवी मिरची पण तेलामध्ये लाल होईपर्यंत परतवून घ्यायची। हे बघा, हिरवी मिरची पण मस्त आपली परतवून झालेली आहेत। त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत भेंडी। भेंडी मी अशी बारीकच कापलेली होती। एकदम साधी आणि सोपी आता हे रेसिपी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण भेंड्या मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे कढईमध्ये। ह्या सर्व एकत्र करून घ्यायच्या। त्यानंतर आपण भेंडीमध्ये मीठ टाकणार आहोत। मीठ तुमच्या अंदाजानेच टाका, भेंडीच्या अंदाजाने टाका। इथे मी थोडं मीठ टाकून घेतलेले आहे आणि परत एकदा मी सर्व भेंड्या एकत्र मिक्स करून घेणार आहे। भेंड्यांमध्ये मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत कोथिंबीर। कोथिंबीर पण मिक्स करून घ्यायची। त्यानंतर मी थोड्या वेळात एक भेंडीवरती झाकण ठेवून घेणार आहे। इथे मी थोडा वेळ झाकण ठेवून घेतलेले आहे। भेंडीला शिजायला जास्त टाईम लागत नाही, त्यामुळे मी थोडी अर्धवटच अशी भेंडी आधी शिजवून घेतलेली आहे। त्यामध्ये मला टाकायचं आहे दही। दही इथे मी 1 चम्मच दही टाकून घेतलेले आहेत। दह्याने खूप छान अशी भेंडीला चव येते। तर इथे मी 1 चम्मच दही टाकून घेतलेले आहे आणि दही पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं भेंडीमध्ये आणि परत एकदा थोड्या वेळासाठी झाकण ठेवून घेणार आहे। तर इथे बघा, आपली मस्त भेंडी तयार झालेली आहेत। खूप छान असे भेंडी तयार झालेली आहेत। मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्या माणसांच्या टिफिनसाठी अशी भेंडी तयार झालेली आहे। तुम्हाला भेंडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या नेहमी येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेंडी कशी झाली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आपली गरमागरम भेंडी तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।